तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सूरज परदेशी उर्फ खारू घाऱ्या आणि एका बाजूला कुणाल नाईक पनवेल की खुशबू. शी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये दोघही अपयशी ठरले होते. सलामीची जोडी लवकर फुटली होती. दोघही स्वस्तात बाद झाले होते. पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर कुणाल नाईक शून्यावर आणि सूरज परदेशी सुद्धा झटपट बाद झाला होता. आय थिंक 4 धावा काढून. त्यामध्ये सुद्धा एक झेल त्याचा सुटला होता आणि दोनही सलामीवीरांचं फारसं मोठं योगदान नव्हतं. त्यानंतर आशिष परदेशीनं डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला. 47 धावा मात्र केल्या होत्या 5 ओव्हर्समध्ये, परंतु गोलंदाजांनी कमाल केली होती त्या मॅचमध्ये भिंगारीच्या. इकडे ह्या दोघांना खेळावं लागेल कारण समोर प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे. मोरबी संघ आहे. टीम ऑस्ट्रेलिया संबोधलं जातं टेनिस क्रिकेट जगतामध्ये या टीमला. आणि म्हणूनच मगाशी आपण पाहिलं असेल विकी पाटील बाद झाला होता. त्यानंतर एक सिच्युएशन अशी होती की धावा होत नव्हत्या, परंतु कधी कोणता फलंदाज कोणत्या क्रमांकावर येईल आणि कधी काय वेगानं धावा काढेल हे नेहमीच या संघाच्या बाबतीमध्ये राहिलंय. अगदी शेवटला आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये बंटी ठाकूर आला. 5 बॉलमध्ये 20 धावा काढल्या. 400च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये खेळला आणि अपेक्षित ती उंची मात्र गाठून दिली त्यानं. एक सिच्युएशनला असं वाटतही नव्हतं 50 धावा होतील मोरबीच्या, त्या 60 झाल्या. हे करतो बऱ्याच वेळेला. शेवटपर्यंत लढायचं, हार मानायचं नाहीये, नेव्हर गिव्ह अप हा अप्रोच जो आहे ना क्रिकेटमधला. आणि ह्या अप्रोचमुळं बऱ्याच वेळेला मोरबी संघानं अनेक मोठ्या संघांना पराभूत केले आजभर या टेनिस क्रिकेट जगतामध्ये. आणि ती खासियत राहिली त्यांची, ती वृत्ती राहिली आहे, एक ती खडूस वृत्ती राहिली आहे या टेनिस क्रिकेट संघाची. या पंचांचा ग्रीन सिग्नल. जाऊया मॅचकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते मोरबी संघाचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज संकेत पाटील. पहिलाच बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला होता. उंच उडी मारत त्यानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. हाताला चाटून बॉल सीमा पार गेलाय. पहिलाच बॉलवर चौकार. संकेत पाटील त्याची गोलंदाजी खेळणं म्हटलं की फलंदाजांची वेगळी परीक्षा असते. कधी लेग ब्रेक येईल, कधी ऑफ ब्रेक येईल हे कळतही नाही बऱ्याच वेळेला. सेम ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू कट. ऑन साइडला स्क्वेअर लेगला धाडला हा बॉल. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग. ग्रेट स्टार्ट फ्रॉम सूरज परदेशी. लगातार दुसरा चौकार. कमाल सुरुवात झाली. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा आणि त्याही संकेत पाटील सारख्या तगड्या गोलंदाजावर. शॉर्ट बॉल आहे. हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेत पाटील यावेळेस मात्र टेन्शन वाढवते मोरबीचं. 2 चौकारानंतरचा हा पहिला षटकार. बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. सिद्धिविनायक भिंगारी संघ कमाल सुरुवात केले घालून. राऊंड स्टंप्सना स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बॉल चाललाय पाठीमागे. लॉंग लेगला लॉंग चेस आहे. बराच धावलाय. दुसरी रन कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि 3 धावा सहजतेनं पूर्ण करत असताना 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 17 धावा धावफलकावर. काय सुरुवात दिली, यापेक्षा अजून स्टार्ट तरी काय हवी आहे. आणि तीही संकेत पाटील सारख्या नामवंत गोलंदाजाच्या समोर. च्या पद्धतीने सूरज परदेशी खेळलाय. पहिल्या 4 बॉलमध्ये
17 धावांचं योगदान त्यानं दिलंय. टेन्शन घालवलंय कुणाल नाईकचं. संकेत पाटील स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र अपील पाहायला मिळाली होती. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता करावं लागतं बऱ्याच वेळेला. संकेत पाटीलच्या अगेन्स्ट तुम्ही स्वीप खेळू शकता, स्लॉक स्वीप खेळू शकता, रिव्हर्स स्वीपच तुम्हाला खेळावे लागतात. बघाशी शॉट ऑफ लेंथ होता. पुलचा फटका जरूर पाहायला मिळाला. अन्यथा बऱ्याच वेळेला पुलूकच्या फटक्यावर संकेत पाटीलच्या अगेन्स्ट खेळताना विकेट जाण्याची शक्यता जास्त असते. पुढे गेला होता स्वीप शॉट, बैठक मारले. कुणाल नाईकनं आज खातं उघडलंय या चौकाराच्या मदतीनं. बैठक शॉट, 4 रन. प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आणि ते गाण्याच्या स्वरूपामध्ये डीजे मॅडीनं वाजवलं. इसे क्या हुआ. संकेत पाटीलला आज काय झालंय. 21 धावा संकेत पाटीलच्या समोर मात्र कधीही पाहायला मिळत नाहीयेत. विदाउट विकेट 21 हे समीकरण, हे इक्वेशन खरं तर पटतही नाहीये आणि हे घडलं या मैदानामध्ये. सूरज परदेशी आणि कुणाल नाईकची फटकेबाजी मात्र खास करून पाहायला मिळाले. आणि त्यांनी ठरवलं होतं ते तोडायचं तर टॉपच्याला तोडायचं आणि ते खरं सुद्धा उतरवलंय त्यांनी. सुंदर सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. विकी आलाय. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. आता चांगलं कौरव करावं लागेल इकडून. पहिल्या षटकामध्ये संकेतला मारलाय, परंतु इथून मात्र येणाऱ्या गोलंदाजांनी हे ओळखायला हवं. विकीचा बॉल, स्विच हिटचा प्रयत्न, व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका. सूरज परदेशीच्या बॅटमधून येतोय स्विच हिटचा षटकार. ट्वेंटी 28 रन्स, 28 धावा धाव फलकावर. या दोनही फलंदाज पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरले होते. ती ताकद आता मात्र दाखवून देत असताना हे गरजेचं होतं भिंगारीसाठी. एक चांगली स्टार्ट मिळणं. ही चांगलीच नाही तर अतिशय चांगली स्टार्ट आहे. अवघ्या 7 चेंडू संपलेत आणि 28 धावा, 400चा स्ट्राईक रेट आहे सध्याच्या घडीला सिद्धिविनायक भिंगारी संघाचा. युएन मौर्य 11 मुरबी संघ थोडासा मागे पडलाय. पहिल्या 7 बॉल मध्ये तुफान वादळ आलंय. सूरज परदेशी इकडे मात्र एज लागली होती आणि पाठीमागे शॉर्ट फाईन लेगला झेल टिपलाय आधीनं आणि पहिल्यांदा बाद केले सूरज परदेशीला. सूर्य मावळलाय. ज्या पद्धतीने त्याची बॅट तळपली होती, परंतु इकडे मात्र एक चांगला झेल एस्टनच्या पाठीमागे आणि पहिला धक्का ब्रेक थ्रू दिलाय तो विकी पाटीलनं. भागीदारी तोडले, परंतु काय बॅटिंग केले. अप्रतिम बॅटिंगचं प्रात्यक्षिक मात्र दाखवले. 2 चौकार, 2 षटकार, एकदा तिहेरी धावा. 6 बॉल मध्ये 23 धावांचं योगदान दिलं सलामीला जात असताना सूरजनं. 4 ओव्हरची मॅच आणि त्याचमुळे पहिल्यापासूनच आक्रमकपणा राबवायचा हे ठरवलं होतं भिंगारीनं.
आणि त्याच दृष्टिकोनातून सुरुवात तर चांगली झाली आहे. मागच्या सामन्याचा हिरो आशिष परदेशी मैदानामध्ये दाखल होत असताना मागचा सामना याच्या फटकेबाजीने गाजवला होता. आता विकीच्या समोर लेफ्ट हँडेड बॅटर प्रमोट करण्यात आलाय. चांगली रणनीती आहे बिंगारीकडून. विकी पाटील सफलता प्राप्त झाले. ओ यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. स्क्वेअर कटचा प्रतिम फटका. लॉंग चेस आहे. बॉल सीमारेषा पार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आशिषचा चौकार. थँक्यू थँक्यू. 32-32 चा धाव फलकावर. विकी पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र टॉस झाला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाउन्स पाहायला मिळाला होता खेळपट्टीमध्ये. कमबॅक पाहायला मिळतं विकीचा. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. लेफ्ट आर्म बॉलर लेफ्ट आर्म बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय समोर आशिष. सरप्राईज बाउन्स होता हा आणि ते बघण्यासाठी स्वतः समोरून कुणाल सुद्धा आलाय. हा बॉल एवढा टॉस कसा झाला. अमुक सिच्युएशनला पडल्यानंतर अमुक जागेमध्ये पडल्यानंतर इकडून एवढा कसा उडाला हा प्रश्न थोडासा पडला होता दोन्ही फलंदाजांना. चेंज ऑफ पेस होता यावेळेस मात्र अडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड विकेट कडे चेंडू सरकलाय. सिंगल मिळेल आशिषला. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोव्स टू 33 नाव. 33 धाव फलकावर. कुणाल नाईक 4 धावांवर खेळतो एक चौकारानं. दुसऱ्या बाजूला आशिष परदेशी त्याच्याही बॅटमधून चौकार आलाय. तुझी सुरुवात केली ना सूरज परदेशीनं वेगळा आत्मविश्वास दिलाय. हे इनिंगला बळकटी दिले या डावाला. परंतु पाहूया कुणाल नाईक आई खेळाडू तेवढाच महत्वाचा आहे टीमसाठी. स्विच इट. कमाल फटका पुन्हा एकदा विकी पाटील वर तोच प्रकार आणि बॉलला पाठवले ते तडमांच्या वरतून 6 धावांकरता षटकार. त्याचबरोबर मंचावर ज्यांचं आगमन झालंय खऱ्या अर्थानं निसर्ग ढाब्याचे मालक आदरणीय प्रीतमजी फडके साहेब यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर ग्रामपंचायत ओळेचे उपसरपंच आदरणीय धीराजी पाटील साहेब यांचे आगमन झाले. दोन्ही मान्यवरांचं आपण करूया मनस्वी स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 21, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18. 39 धावा धावफलकावर. दोन ओव्हर्स मध्ये 39 धावा. तगडा स्कोर उभा केला आतापर्यंत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर तुम्हाला सामना पाहायला मिळेल युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि भूमी 11 मांडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा प्लीज. या 2 ओव्हर्स नंतर टॉस केला जाणार आहे. नांदगाव आणि मांडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळेमध्ये पोहोचा जेणेकरून कोणत्याही पेनल्टीला आपल्याला सामोरं जायचं नाहीये. कारण काल एक संघ उशिरा आला होता. 2 चेंडूंची पेनल्टी मिळाली होती. मोठी सुई संघाला. प्रतीक सुरते आज सगळी कामं करतात कारण आज सुट्टी मिळाली त्यांना. त्यामुळे कदाचित 2 दिवसाची कसर जी राहिली होती ती पूर्णपणे भरून काढतात. तिसरं षटक घेऊन मुरबी टीम कडून गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय प्रतीक पाटील. आशिषसाठी हा चेंडू खोलात टाकला होता.
कनेक्शन प्रॉपर नव्हतं. शॉर्ट फाईन लेगला हा चेंडू गेल्या संख्येत त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होईल. एक धाव. आता हेच करायचं आहे, थोड्याफार कमी धावा द्याव्या लागतील. इथून थोडीशी गोलंदाजी मात्र तिखट करावी लागेल. परंतु बॅटर चांगले आहेत भिंगारीचे, त्यामुळे तो टेन्शन नसणार आहे त्यांना, कारण एकच आतापर्यंत विकेट गमावले आणि दोनही चांगले फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत. पुन्हा एकदा उलटी बॅट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र फसलाय प्रतीक पाटीलचा हा चेंडू निर्धाव. विकी पाटीलच्या अगेन्स्ट 2 षटकार रिव्हर्स स्वीपचे पाहायला मिळाले आपल्याला. कमाल स्ट्रोक्स होते, काय टायमिंग होतं. आणि कुणाल तोच प्रयत्न करतोय पुन्हा एकदा. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, इकडे बीट झालाय, चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरकडे. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन अ बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये भिंगारीच्या 47 झाल्या होत्या 5 ओव्हरमध्ये. त्या धावा डिफेंड केल्या होत्या या संघानं. इकडे सध्याच्या घडीला परिस्थिती चांगली आहे भिंगारीची, त्यामुळे धावसंख्या नक्कीच इकडून 55च्या आसपास जाऊ शकते. परंतु पाहूया. प्रतीक पाटील चांगली गोलंदाजी करतोय मागच्याही मॅच मध्ये. चला थोडं स्पीडअप करा. नांदगाव आणि मांडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लवकर. चौथा सामना बामणडुंगरी आणि चांभारली असा आहे. यावेळेस समोरच्या दिशेला पुल शॉट स्ट्रेट टू द लॉंग ऑन. लो कॅच होता आणि काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलाय. सर्वेश ठाकूरनं फलंदाज होईल बाद. मच नीडेड विकेट. कुणाल नाईक मैदानाच्या बाहेर. सेकंड विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्पण मडवी 4थ्या क्रमांकावर दाखल होत असताना कुणाल नाईकने धावा काढल्या त्या 10. 1 चौकार 1 षटकार. 5 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलं. दोनही सलामीवीर आता मात्र बाद झालेत. सफलता प्रतीक पाटील चांगली बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला जी अपेक्षित आहे UV अँड मौर्य 11 मुरबी टीमसाठी, आणि ते करतोय प्रतीक. जोरदार अपील, लाऊड अपील, आणि अपील स्वीकारलंय. फलंदाज होईल बाद. आल्या पावली माघारी परतावं लागेल. इकडे मात्र खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर दर्पण मडवी मैदानाच्या बाहेर. साहिल मिसाळ नवीन बॅटर. 41 धावा धावफलकावर आहेत. 41 रन्स या ओव्हरमध्ये कंट्रोल केलाय प्रतीक पाटीलच्या गोलंदाजीनं. विकेट्स खास करून मिळाल्यात आणि त्याचा फायदा मात्र झालाय. पहिल्यांदा कुणाल नाईकला बाद केलं आणि त्यानंतर नुकताच आलेला दर्पण मडवीला पायचीच पकडवलंय. लोवर फुल टॉस बॉल हलक्या हातानं सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न करत होता आशिष, परंतु थांबवलंय त्याला. सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट टू 42 नाव.
42 धावफलकावर या षटकामधील कदाचित शेवटचा चेंडू असेल. प्रतीक पाटील सुंदर ड्राईव्ह अगदी सरळ पाटणं. ओ चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सर्वेची वेगात आला होता. साईड स्क्रीनच्या समोर वेगात आला होता आणि हा बॉल त्याने स्टॉप केलाय. स्ट्रोक्स खूप उत्तम होता. 44 धावा. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक भिंगारी संघ 3 गडी बाद 44. तिसरं षटक आपण पाहिलं प्रतीक पाटीलचं, ज्या ओव्हरमध्ये फक्त 5 धाबा आल्या, 2 फलंदाज बाद केले. सुपर स्पेल होता. चौथा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर येतोय सर्वेश ठाकूर. जे हवं होतं मुरबी टीमला ते प्रतीकनं दिलंय. याही ओव्हरमध्ये त्याच अपेक्षा असतील मुरबीकरांच्या. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता. ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग चेस आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. 4 धाबांकरता साहिलच्या पॅटमधून चौकार. चांगला खेळतो साहिल मिसाळ. सर्वेचा बॉल, परंतु इकडे मात्र पाहूया स्वतः गोलंदाज धावलाय, पोहोचला होता. इकडे मात्र पाहूया धाव कंप्लीट होणार का. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न मात्र अपुरा ठरलाय की धाव पूर्ण झाले. हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे आलाय. रेफर टू द थर्ड अंपायर नाव. 24 लाईव्ह इव्हेंट्स ही वाहिनी कार्यरत आहे. तसं पुढे स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान राहिलंय. यंदाच्या कोणत्याही स्पर्धा जर तुम्ही पाहिल्यात तर 24 लाईव्ह इव्हेंट्स सगळ्याच महत्वाच्या स्पर्धा कव्हर करताना दिसतात. नॉट आउट इज द कॉल. बॅटर सेफ आहे आणि या 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं अर्धशतक सिद्धिविनायक भिंगारी संघाचं धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. एक चांगला टप्पा ओलांडलाय 50 धावांचा, कारण 4 ओव्हरचा सामना आहे. इतकंही सोपं नसेल. दुसऱ्या सत्रामध्ये मुरबी टीम साठी थोडा घाम गाळावा लागेल. 50 धावा अजूनही चेंडू बाकी आहेत या षटकामधले. त्यामुळे धावसंख्या जर 56, 58, 60च्या आसपास गेली ना तर दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावाच लागणार आहे. सर्वेश ठाकूर पुन्हा एकदा साहिलसाठी ड्राईव्ह केलाय. देवेश त्या ठिकाणी अंदाज चुकलाय. 1 टप्प्यानिशी बॉल होईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. दोन चौकार कव्हर ड्राईव्ह साहिल मिसाळच्या बॅटमधून त्याच क्षेत्रामध्ये. शॉर्ट बॉल थोडासा आपटण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन होता. हा प्रेशर आहे गोलंदाजावर. जेव्हा एखाद्या चेंडूवर चुकीचं क्षेत्ररक्षण घडतं तो दबाव जो असतो ना तो गोलंदाजावर येत असतो आणि पुढच्या चेंडूवर तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळतंच. तेच घडलं सर्वेच्या बाबतीमध्ये. आणखीन एक धाव. टीमची टोटल 55. फुल लेंथ होता, खोदून काढलाय, त्याला समोर ड्राईव्ह केला होता.
लॉंग ऑफ कडे चांगला थ्रो पाहायला मिळतोय विकेट किपर एंड कडे सिंगल येईल अब तक 56 धावा धाव फलकावर 60च्या आसपास 60 रन्सचा 60चा टप्पा 4 ओव्हर्स मध्ये एक फार मोठी गोष्ट ठरू शकेल या टीमला कारण पहिल्या मॅच मध्ये 47 धावा 5 ओव्हर मध्ये डिफेंड केल्यात या टीमनं त्यामुळे जर इकडून 60 झाल्या तर ते वेगळं प्रेशर मुरबीवर येऊ शकेल आशिष परदेशी लेफ्ट हँडेड बॅटर ऑन साइडला 3 आहेत ऑफ साइडला 2 आहेत चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय लॉंग ऑफ कडे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिंगलच मिळेल एक धाव धावसंख्या 1 ने पुढे जाईल स्कोर मोस्ट टू 57 नाव शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला यानंतर इनिंग ब्रेक होईल फुल लेंथ अगदी अब समोर ड्राईव्ह केला एका हाताने पकडण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी दुसरा त्याचा कॉल हातामधून निसटलाय तिसरी होईल का कंप्लीट डोळ्यात देखत तिसरी धाव कंप्लीट झाले दिवस खराब असेल आज देवेशचा या 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 60 या आकड्यावर 60 ऑन अ बोर्ड नाव 61 धावांचं तगडं आव्हान मात्र या ठिकाणी उभं केलंय ते सिद्धिविनायक भिंगारी संघ घाम गाळावा लागेल रणरण त्या उन्हामध्ये आता मात्र ओमकार पाटीलला विकी पाटीलला बंटी ठाकूरला आणि त्याचप्रमाणे शुभम सर्वेशला घाम गाळावा लागेल परंतु काल एक सामना असाच झाला होता आणि तोही बरोबर तिसरा सामना दिवसातला होता जो दुसऱ्या फेरीमधला पहिलाच सामना होता आणि जो सामना होता क्रिशा 11 दापोली आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा सेम दापोली संघानं पहिल्यांदा बॅटिंग केली होती 60 धावा केल्या होत्या परंतु दुसऱ्या सत्रामध्ये कालच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना 61 धावा चेस करत सुनील स्पोर्ट्स चिंचपाड्यानं तो जिंकला होता त्यामुळं आजही तिसराच सामना आहे दुसऱ्या फेरीतला पहिलाच सामना आहे धावसंख्या सुद्धा 60 आहे परंतु 61 चेस होणार का दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत तत्पूर्वी पुन्हा एकदा मी विनंती करेन भूमी 11 मांडा आणि युवा स्पोर्ट्स नांदगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉस करून घ्या अन्यथा ओव्हर्स मध्ये कपात केली जाईल कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि त्यामुळे 9 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाहीये आज एक्सक्युजेस नाहीयेत वेळ सुद्धा नाहीये त्यामुळे सरळ सामन्यांमध्ये ओव्हरमध्ये कपात करावी लागेल तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये लॉंग चेस प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका टीम मुरबी येते बॅटिंगला 61चं आव्हान आहे ऐकूया दिनेशजी पाटील यांना थँक्यू
सामन्याचा पूर्वार्ध बहारदार राहिला. उत्तम फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं सिद्धिविनायक भिंगारी संघानं आणि ज्या संघाने 61 धावांचा आव्हान उभं केलं होतं जनमन कामोडे संघासोबत 5 षटकांसाठी, आता मात्र 4 षटकामध्ये तोच पाठलाग करायचा आहे स्वतःला. UVN मोर्या 11 मुरबी संघाला सिद्धिविनायक भिंगारीच्या विरोधात. आशिष परदेशी गोलंदाजाच्या मार्कवर तर ओमकार पाटील ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल, रिकामी जागा भेदली आहे आणि काऊ करण्याच्या दिशेनं मात्र हा बॉल जाईल. खणखणीत सुरुवात, लाजबाब चौकार. ओमकार पाटील आणि विकी पाटील याचे 2 बंधुराज मात्र क्रीजवर आपण पाहतोय. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा सज्ज आहे. 61 धावांचं भलं मोठं आव्हान, परंतु या आव्हान पेलण्याचं सामर्थ्य मुरबी संघ राखतो. येस, रिव्ह्यू घेतला तो कोणाचा कॉल आहे? अंपायर्स कॉल. नंदकुमार सरांचा मात्र इशारा येतोय बीमरसाठी इथे मात्र पाहिलं जाईल. इथे मात्र अंपायर्स कॉल. पहिल्या बॉलवर चौकार आणि या बॉलवर मात्र आतापर्यंत 1 रन कंप्लीट केली आहे. नेमकं काय कुणीही बोलू नका, फक्त पंच पाहतील. निरखून पाहिलं जात आहे. सरळचा अँगल, साईड अँगल, सगळे अँगल्स तपासले जातील. दूध का दूध, पाणी का पाणी, दूध कम पाणी ज्यादा, पाणी कम दूध ज्यादा, काय नेमकं काय आहे घडेल. चला, मांडा संघाचा संघनायक मांडा, भूमी 11 मांडा संघाचा संघनायक इट्स अ नो बॉल कॉल. भीमर. त्याच्यामुळे इथे मात्र 1+1 एकूण 2 धावा येतील. याचा अर्थ पहिल्या बॉलवर षटकारच पडला म्हणता येईल. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर नो बॉल, सिंगल रन आणि हा नो बॉल. 6 धावा पहिल्या बॉल संपतीनंतर. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता या रन त्या तळपत्या उन्हामध्ये मात्र धावांचा पाठलाग होईल की काय. पण एका बाजूला बंगारपाड्यासारख्या ताकदवान संघाला ज्यांना रोखलं होतं त्या संघाच्या आशिषला मात्र इथे आसमान दाखवलं जात आहेत. इथे आलाय हा लगेचच षटकार. एकसष्ट धावांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या 2 बॉलवर 12 धावा जोडले गेलेत. पहिल्याच बॉलवर 4 धावा आल्या, त्यानंतर नो बॉल, सिंगल रन्स आणि विकी पाटील जसा स्ट्राईकवर आला तसा मात्र आपली आक्रमकता सिद्ध करत लॉंगॉनच्या डोक्यावरून त्याने ही दाखवला आसमान. षटकार ठोकला. ज्या आशिष परदेशीनं मागचा सामना गाजवला, सामनावीरचा किताब ज्याला फटकावला, 2 षटकामध्ये 6 धावा देत 3 मोहरे टिपले, तो आशिष परदेशी. राईट आर्म राऊंड द विकेट. जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे मात्र फलंदाज विकी पाटील होईल पायचेच्या रूपानं पाद. कम्मालीचा कमबॅक राहिलाय. कम्मालीचा कमबॅक. काय सुंदर. पहिल्या 2 बॉलवर 12 धावा आल्यानंतर मात्र आशिष परदेशींना मागची चुणूक दाखवली. त्याला कळलं की इथून आता मागे चालून चालणार नाही आहे आणि खऱ्या अर्थानं काकाच्या ऑप्शन्सीमध्ये ही गोलंदाजी आपल्या हातामध्ये पहिली येते. त्याच्यामुळे आशिषला नवा स्टार समजलं जाईल. आशिष आहे या संघामध्ये. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी या संघाची जरूर राहिली आहे. कुणाल नाईक या संघामध्ये 12 धावा धावफलकावर लागल्यानंतर मात्र विकीला पायच्या रूपानं परतवलंय. 61 धावा हे आव्हान मोठं आहे. सुरुवातीला ते अवगत आहे आणि ते धावा रोखण्यासाठी मात्र चांगले प्रयत्न केले जातील, परंतु विकीसारखा मोठी विकेट मात्र गमावली आहे.
नवीन फलंदाज शुभम ठाकूर. आणखीन एक चांगला असा हा फलंदाज, वन डाऊन प्लेयर बघायचं आहे. 24 बॉलमध्ये 61 धावा, त्यामधल्या पहिल्या 12 धावा पहिल्या 3 बॉल्समध्ये आले. त्याने विकी सारखी मोठी विकेट गमावली आहे. पॉवर प्लेचं हे षटक. भूमी 11 मांडा संघाचा संघनायक. आपण टॉस सेट लगेच संपर्क साधा. भूमी 11 मांडा. चांगला बॉल हवेत राहिला. क्षेत्ररक्षक मात्र चुरूक दाखवलं जाते आणि ते मात्र कुणाल. पनवेलची ही खुशबू आहे आणि मात्र रन्स आली. एक चांगला बॉल राहिलाय. शुभमनं 1 या धावसंख्येनं आपलं स्वतःचं खातं उघडलं. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिला आतापर्यंत. 15.25ची सरासरी राखायची आहे आणि आतापर्यंत विचार केला तर तब्बल 13 धावा. 1/13. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ, मयूर फडके टीम, प्रतीक ही मंडळी मात्र पुढच्या सामन्यात पाहायला मिळेल. इथे मात्र सिंगल रन्सनं स्ट्राईक रोटेट केली. एक चांगली रणनीती ओंकार पाटीलची. लोअर फुलटा चेंडू दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या मधून भरता वेगानं बॉल जाईल. ज्या धावांची नितांत गरज होती त्या सगळ्या धावा पहिल्या षटकामध्ये वसूल करण्यात आलेत. कारण खऱ्या अर्थाने विचार केला तर आशिष मात्र बॉलला लँड करू शकला नाहीये. लोअर फुलटॉस बॉलला शुभम ठाकूरनं सीमारेषेच्या बाहेर पाठवला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा प्रकार धावा लागल्या. त्या तब्बल 1/18 धावा. या दरम्यान आपण सन्मानाकडे वळूया. खऱ्या अर्थानं ओळे ग्रामपंचायती उपसरपंच आदरणीय धीरजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. आदरणीय धीरजी पाटील, युवा नेतृत्व कायम राहिलाय. ॲग्रेशन हा मुख्य हेतू राहिलाय. धीरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळख राहिली आहे धीरजदादांची. राजकारणातील हे भलं मोठं नाव. उपसरपंच पद उपभोगत असताना समाजकारणासोबत मैत्री कशी जपायची दाखवणारा व्यक्तिमत्व. निसर्ग ढाब्याचे मालक प्रीतमदादा फडके यांना विनंती केली की दादा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चवीच्या वाटा इथे येऊन थांबतात असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे निसर्ग ढाबा ही ओळख राहिली आहे. आपली सगळी मंडळी व्यवसायामध्ये वळते ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. परंतु मित्रांनो, व्यवसाय ढाबा एवढा सोपं काम नाही आहे. प्रीतमदादाला माहिती आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी घडतात, समर्थपणे ते पेळावे लागतात आणि ते सगळं समर्थपणे आपल्या खांद्यावर पेळताना प्रीतमदादा तुमचं विशेष कौतुक. कलाकारी दाखवली जाईल. मिस्टर 360 म्हणून का ओळख राहिली आहे ती ओळख पटवून देताना इथे पाहतोय. बॉल सीमारेषेला लगेच जातोय की काय. धावा जमतील तब्बल 3. तब्बल 3 धावा. बॅटलशिपचा हा प्रयत्न चांगला राहिला ओंकार पाटीलचा आणि त्यासाठीच ओळख राहिली ओंकार पाटीलची. मिस्टर 360 म्हणून ओळख राहिली आहे. सगळ्या प्रकारचे फटके लगावण्याची कामगिरी. आता मात्र 17 बॉल आणि 40 धावांची गरज उरली आहे. आतापर्यंत चांगला खेळ राहिला आहे दोन्ही संघांचा. आता या पनवेलच्या खुशबूला आपल्या संघाला जिंकवायचा असेल तर आपला सुगंध दरवळावा लागणार आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. तो कुणाल नाईक गोलंदाजीच्या मार्कवर, शुभम ठाकूर कशा प्रकारचा खेळ खेळेल. फुल टॉस बॉल लँड होत नाहीयेत. अशीची काही परिस्थिती अशीच राहिली. ज्या प्रकारे खेळला जातोय खेळ, शुभम ठाकूरला स्क्वेअर लेगची एरिया आवडली आहे आणि असेच बॉल पडले जात आहेत. आणखीन एक चौकार. तर नक्कीच अशा प्रकारे मात्र
एजी ओजी लोजी सुनोजी हा चौकार शुभम ठाकूरच्या बॅटमधून येतोय. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 चौकार दाखवले गेलेत आणि 2 चौकारांचा विचार केला ना तर खऱ्या अर्थानं आशिष परदेशी आणि त्याचबरोबर कुणाल नाईकचे दोन्ही लोअर फुल टॉस आणि लोअर फुल टॉसला दिशा दिली ती म्हणजे स्क्वेअरच्या दिशेनं. मांडा संघाच्या संघनायकाला वारंवार विनंती करण्यात येते की आपला संघनायक टॉस करण्याचा संपर्क साधायचा आहे. विलंब अजिबात लावू नका. भूमी 11 मांडा संघ कारण नांदगाव संघ रेडी आहे त्याच्यामुळे भूमी 11 मांडा संघाच्या संघनायकाला हा वारंवार पुकार करण्यात येतोय की आपण टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे. अखेरकार बॉल लँड झाला. ज्याप्रमाणे काही दिवसानंतर विमाने तर लँड होतील ती लँडिंगची गरज होती. 2 बॉल फुल टॉस आशिषचा 1 त्या कुणालचा 1 आणि त्यानंतर मात्र कुणाल नाईकला यश संपादन झालं डॉट बॉल टाकण्यामध्ये. शुभम ठाकूर ज्यांना आतापर्यंत 2 चौकार दाखवलेत, 1 सिंगल रन्स, 9 धाव्यांची खेळतो 4 बॉलमध्ये. आता मात्र गरज उरली ती 36 धावांची. लोअर फुल टॉस टाईम नाही करू शकला आणि दर्पणनं मात्र एक चांगला झेल टिपला. अशा प्रकारे ज्या शुभमनं 2 चौकार दाखवले आपल्या संघाला विजयासाठी आशा पल्लवित केल्या. छोटी पण उत्तम दर्जाची कामगिरी करून गेला शुभम ठाकूर आणि दुसरा फलंदाज मात्र बाद झाला. नवीन फलंदाज सर्वेश ठाकूर मैदानाकडे रवाना होताना आपण पाहतोय. कुणाल नाईकने मात्र हा बॉल चांगला टाकला कारण 2-1 फुल टॉस नंतर मात्र 1 यॉर्कर पडला आणि त्यानंतर थोडासा प्रेशर क्रिएट झाला आणि मग मात्र पुढच्याच बॉलवर शुभम ठाकूरला ट्रॅप करत एक चांगला झेल मात्र तिकडे टिपला तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. डिप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक दर्पणनं मात्र एक चांगला झेल टिपला आणि फलंदाजाला केलं बाद. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत बॉल टाकून झाले ते म्हणजे 4 धावा आले त्या 13 तब्बल परंतु 1 विकेट कमावली आहे. जमेची बाब राहील मुरबी संघासाठी. ओमकार पाटील अजूनही नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे कारण टायगर ज्याला म्हटलं जातं या संघाचा आणि तोच टायगर अभि जिंदा आहे. सर्वेश ठाकूर ऑन स्ट्राईक. कुणाल नाईक राईट आर्म राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप. रणनीती चांगली राहिली आहे. चांगली रणनीती राहिली आहे कारण भला मोठा अनुभव कुणालच्याही पाठी आणि पोटी आहे. अनेक मोठमोठ्या खेळाडूंना दर्जेदार खेळाडूंना गोलंदाजी करण्याचं सामर्थ्य आणि आपल्या गोलंदाजीच्या तारेवर नाचवण्याची क्षमता कुणाल नाईकच्या मनगटामध्ये. ते मनगट सक्षम आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी भले 13 धावा आतापर्यंत खाल्ल्या असतील. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओमकार पाटील असेल स्ट्राईकवर. अंतिम बॉलवर ओमकार पाटीलची रणनीती नेमकी काय असेल, कशा प्रकारचा खेळ खेळला जाईल कारण गरज उरली आहे ती 13-35. हलवार पण टाकलेला बॉल. रिस्क होती जरूर पण तिथे मात्र नशिबाची साथ लाभतीये. झेलपर्यंत अशीच नाही पोचू शकला आणि तिथे मात्र 1 बाउन्स स्ट्रेट हिटचा अंतिम बॉलवर आलेल्या चौकाराला मात्र समीकरण बदलेल. आता आणि 31 धावा. पाणी घेऊन जा. पाणी नको. ओके थँक्यू. कारण या षटकाच्या अगोदरच पाणी मैदानामध्ये गेलं होता. आतापर्यंत विचार केला तर 12 बॉलचा गेम संपलाय. 12 बॉलमध्ये हा प्रकार धावा लागलाय तब्बल 30 धावा. अर्धा पल्ला गाठलाय आणि अर्धा पल्ला गाठायचा आहे. अर्धा पल्ला गाठता गाठता 2 फलंदाजांना परतीचा प्रवासाला लागलाय परंतु अर्धा पल्ला गाठण्यासाठी सज्ज आहे सर्वेश ठाकूर आणि ओमकार पाटील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय साहिल मिसाल. बारा बॉल आणि 31 धावांची गरज. बॅलन्स सामना अजून. अकोट टप्प्याचा बॉल हवेत.
कुणाल नाईक कडून एवढी मोठी चूक घडणं अशक्य वाटत होतं, परंतु इट्स अ क्रिकेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ कसा आहे, कारण सर्वेश ठाकूरचा एक साधा सोपा झेल कुणाल नाईकनं सोडलाय. हा झेल मागणा होईल का, आणि झेल सोबत गेलेली एक रन, बदललेले स्ट्राईक, हे सगळे नियम मानले जातील. ओमकार पाटील ऑन स्ट्राईक. मोठा फटका. मी म्हटलं होतं बदललेली स्ट्राईक, सुटलेला झेल. हा झेल होता की या मॅचचा निकाल होता. येणारी वेळ ठरवेल. ओमकार पाटीलला नामी संधी आली, स्ट्राईक भेटली, मिडविकेटच्या डोक्यावरून उडवला षटकार. बॉल द्या, थोडं लक्ष असू द्या. काय कमालीची कमिटमेंट, नशिबाची साथ लाभल्यावर काय घडतं हे पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं सर्वेश ठाकूरला बाद करण्याची नामी संधी साहिल मिसालनं पहिल्याच बॉलवर आपल्या केली होती. साधा सोपा झेल कुणाल नाईककडे गेला. एवढा सोपा होता की कुणाल नाईक रिलॅक्स झाला, परंतु रिलॅक्समध्येच गपलत होते. ती गपलत झाली, झेल सुटला, आणि झेल सुटल्यानंतर नेमकं काय घडलं तर एक रन्स तर मिळाली, आणि त्याचबरोबर ओमकार पाटील जो स्ट्राईकवर येण्यासाठी धडपडत होता त्याला स्ट्राईक मिळाली, आणि त्यानं दाखवला लगेचच षटकार. मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकलेल्या षटकारानं मात्र आता समीकरण बदलेल. 10 बॉल 24 धावा. 10 बॉल 24 धावांची गरज या षटकामध्ये विचार मंथन करण्याची वेळ आली आहे. 10 बॉल 24 धावा. अंतिम षटकामध्ये किती धावा राहतील? साहिल मिसाल कलाकारी दाखवली जाईल. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल सरळ जाईल, आणि इथे मात्र आणखीन एक बहारदार विजयाच्या समीप नेणारा चौकार. नऊ बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. नऊ बॉल आणि 20 धावांची गरज आहे. बदललेली स्ट्राईक क्रिकेटमध्ये काय दाखवतीये? साहिल मिसाल पुन्हा एकदा सज्ज. कलाकारी दाखवली जाईल. मिस्टर 360 आता बरसतोय. या सामन्याची कमाड आपल्या हाती घेण्यासाठी सज्ज झालाय. 61 धावा धापळकरती लागल्यानंतर वाटलं होतं की हा सामना सिद्धिविनायक भिंगारी संघ आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती मागच्या सामन्याचा जर अभ्यास केला तर त्या संघानं मात्र वाचवलेल्या 48-49 धावा, 48 धावा, तिथे मात्र 61 धावा 4 षटकामध्ये सहज वाचवेल. परंतु कुणाल नाईककडून झालेली एक घोड चूक, सुटलेला झेल, भले तो सर्वेश ठाकूरचा असेल, परंतु त्यानंतर बदललेल्या स्ट्राईकनं मात्र ओमकार पाटील बरसला. एक षटकार लागोपाठच्या चेंडूवर 2 चौकार, अशा एकूण 3 बॉलवर 14 धावा ठोकल्या, आणि आता समीकरण वाढतंय, बदलतंय. 8 बॉल 16 धावा. 8 बॉल 16 धावा. कमालीची कमिटमेंट पाहतोय. आतापर्यंत इनिंगमध्ये 4 चौकार 1 षटकार ठोकलाय ओमकार पाटीलनं. अतिशय दर्जेदार असा खेळ राहिलाय. ओमकार पाटीलचा एक हाती सामना लढून नेण्याची क्षमता ओमकार पाटीलमध्ये आहे, आणि ती क्षमता सिद्ध करताना साहिल मिसाल आता मात्र एंड बदलला जातोय. साईड बदलली जाते. राईट आर्म राऊंड द विकेट येतोय. फुल टॉस, नो बॉल कॉल. सगळं अघटित घडतंय. सगळं अघटित घडतंय.
सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या अपोजिट सगळं जाते. सुटलेल्या एका झेल नंतर सामन्यानं कूच बदलली अक्षरशः. इट्स अ नो बॉल कॉल भीमर आणि त्याचबरोबर धावा आल्या 2. 2+1 एकूण 3 धावा आणि या 3 धावांच्यामुळे हे सगळं गणित बदललं जाईल. आता मात्र आपल्या डोळ्यात समक्ष दिसणारा विजय दूर जायला लागलाय भिंगारी संघाच्या. नो बॉल फ्री हिट. पाणी मैदानामध्ये पाणी घेऊन जा. नको ओके नको वेट. हा खेळ माहिती आहे ओमकारला. चांगला खेळ राहिला आहे, दर्जेदार खेळ राहिला. आता मात्र 8 बॉल आणि 13 धावा. 8 बॉल आणि 13 धावा. डावपेच आखले जात आहेत. खेळ पाहिला जातोय. कमालीची उत्सुकता सिगेला पोचली आहे. हा सामना शांत संयमी सुरू होता. पूर्वार्ध रंगवला. संकेत पाटील सारख्या गोलंदाजावर 21 धावा लुटल्या. विकीला 18 धावा जोडल्या. 61 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलं. त्या धावांच्या पाठलागानंतर मात्र सुरुवात जरूर चांगली झाली, परंतु त्यानंतर मात्र पडझड सुरू राहिली. परंतु अचानक एक संधी सिद्धिविनायक भिंगारी संघाला बहाल केली. ती या खेळानं झेलसाठी संधी गमावली आणि बॉल मात्र आणखीन एक मोठा फटका. ओमकार पाटीलचा हा विस्फोटक खेळ. ओमकार पाटीलच्या खेळानं मंत्रमुग्ध केलंय. बदललेल्या निव्वळ एका स्ट्राईकनं हा खेळ पुढचा फिरवला आणि आता मात्र वैयक्तिक 10 बॉलमध्ये 35 धाव्यांवरती खेळतोय एकटा ओमकार पाटील. एक स्ट्राईक चेंज काय करू शकते क्रिकेटमध्ये हा दाखवणारा सामना. कुणाल नाईक स्ट्राईक बदलली आणि ओमकार पाटील बरसला. 7 बॉल आता मात्र 7 धावांची गरज. 7 बॉल आणि 7 धावा. जो वाटला होता सामना शेवटपर्यंत जाईल, तिसऱ्या षटकामध्ये सामना क्लिअर केलाय. स्कोर इज लेवल. या बॉलवर आला षटकार साहिल मिसालवर. अगदी साहिल मिसालनं एक संधी निर्माण करून जरूर दिली, परंतु सुटलेल्या त्या झेल नंतर मात्र सिद्धिविनायक भिंगारी संघ कमबॅक करू शकला नाहीये. अनुभव टीम मध्ये का असावा? खऱ्या अर्थाने मी पाहतो काकाची मिसिंग. आम्ही वारंवार सांगतो अक्का तंबू खऱ्या अर्थानं सगळा मंच सांगतो. इथे आम्हाला वारंवार सांगतायत की काकाची कमी इथे वारंवार भासतीये आणि तीच कमी कारण मोठा खेळ, मोठा अनुभव आणि त्यानंतर मात्र इथे 1 रनची गरज आहे. सूरज परदेशी गोलंदाजीच्या मार्कवर फक्त 1 धावेची गरज आणि अखेरकार शिक्कामोर्तब झाला. कव्हरच्या डोक्यावरून हा मात्र सीमारेषेच्या बाहेर मारला सर्वेश ठाकूरनं आणि विजेता आरूढ झाला. 61 धावांचा पाठलाग 5 बॉल राखून केला तो म्हणजेच युवी अँड मोरे 11 मुरबी संघानं. मी म्हटलं होतं की मुरबी संघ कोणताच सामना सहज सोडत नाही. अतिशय चिवट ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटर्जी राखणारा संघ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आणि लढायचं सुद्धा हे शिकवलंय आणि त्याच्यामुळेच 61 धावांनंतर सुद्धा फक्त आणि फक्त 19 बॉलमध्ये या 61 धावांचा पाठलाग केला. अभिनंदन, वेल प्लेड. कुणाल नाईकची एक घोडचूक सगळ्यात मोठी घोडचूक कुणाल नाईकच्या सामन्यामध्ये म्हणेल, कारण या मॅचचा मुजरीम कुणाल नाईक असेल यातील मात्र शंका नाही आहे. एक साधा सोपा झेल जर कन्वर्ट झाला असता, स्ट्राईक थांबली असती आणि त्यानंतर मात्र जर त्याला किंमत राहिली नाही आणि विजेत्यावर आरूढ झाला मुरबी संघ. अभिनंदन, परंतु हार्ड लक सिद्धिविनायक भिंगारी संघ. धन्यवाद. या मॅचचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. एक हाती त्यानं सामना नेला. आपल्या खेळामध्ये 41 धावा एकटी जोडल्या ओमकार पाटील. मिस्टर 360 मॅन फ्रॉम मुरबी. अतिशय दर्जेदार खेळ. 11 बॉलमध्ये 41 धावा जोडणारा ओमकार पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन. भूमी 11 मांडा संघ. भूमी 11 मांडा संघाच्या संघनायकाला हा वारंवार पुकार येतोय की आपण लगेचच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. दरम्यान मॅन ऑफ द मॅच
तर मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिली जाईल